उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा त्यांना. अशीच कामं करत राहा, असेच बेगारे शादी में अब्दुल्ला जेवार सारखे नाचत राहा. माझी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा त्यांना. अशीच कामं करत राहा, असेच बेगारे शादी में अब्दुल्ला जेवार सारखे नाचत राहा. माझी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान, मान्य देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, त्यांचा वाढदिवस, मान्य अजितदादा यांचाही जन्मदिवस आणि या निमित्ताने अभियान आम्ही या ठिकाणी राबवलेलं आहे. जवळपास 5,000 लोकांना आम्ही या ठिकाणी सर्टिफिकेटचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. शासन आपल्या दारी, शासनच आपल्याला घरपोच सगळे सर्टिफिकेट या ठिकाणी देतं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून, घरकुलांपासून, अबालवृद्ध आहे, सगळ्या योजना आहेत, सगळ्यांचं सर्टिफिकेट बनवून लोकांना घरपोच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अगदी गरोदर मातांपासून, वयोवृद्ध सगळे आमचे आजी आहेत, आजोबा आहेत, त्यांच्यापासून, शाळेतल्या अगदी पहिल्या दुसऱ्या मुलांपासून ज्या ज्या योजना आहेत त्यांचं सगळ्या योजनांची सुरुवात आजपासून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांना ते घरपोच देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, प्रांत आहेत, तहसीलदार आहे, सगळे महसूलचे अधिकारी आहेत, सगळ्या खात्यातले वेगळे अधिकारी आहेत आणि त्यांना इथे फॉर्म भरून द्यायला उभा आहे. पगार सुरू करायचे असतील, त्या योजना सुरू करायच्या असतील, जे असतील ते सर्वांच्या योजनेची सुरुवात आज या ठिकाणी आपण घरपोच लोकांना देण्याचा काम शासनामार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि राज्यभर ही सगळी योजना राबवली जाते. एमपीएससीचा पेपर फुटलाय, आज परत रोहित पवारांनी टीका केलेली आहे. एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे नागपूरमध्ये, रोहित पवारांनी टीका केलेली आहे. मला खरंच या बाबतीत माहिती नाही. मी एक कार्यक्रमावर हाच कार्यक्रम 4 तास लेट झालेला आहे, त्यामुळे मला या बाबतीवर कुठली माहिती घेऊन मी बोलू शकेन. काल ठाकरेंनी मोर्चा एमपीएससीचा पेपर फुटत असेल, एक फारच गंभीर बाब आहे. ते मला या बाबतीवर खरंच कल्पना नाही. मी आता माहिती तुम्ही सांगताय म्हणून मला कळलं. किती वेळ झाला गोष्टीला? आज सकाळी फुटला औषध निरीक्षकाचा पेपर फुटला. माझ्या ऐकण्यामध्ये नाही. हां, मला वाटतं एमपीएससीने या बाबतीवर स्पष्टीकरण नाही. मला असे आपले कार्यकर्ते सांगतात, पण मला या बाबतीवर अजिबात नाही. त्या शोधाला बोलता येणार. काल ठाकरेंनी मोर्चा काढला होता, जल्लोष मोर्चा काढला होता काल मुंबईमध्ये. राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी तिरंगा सगळ्यांनी सांगितलं. मी आधी सांगितलं, आयते बेळात नागोबा, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, म्हणजे बँड वाजला. गावात काही लोक असे असतात, बँड वाजला की ते नाचत राहतात. लग्न कोणाचं माहीत नाही तर चालले नाचायला. अशी परिस्थिती काही लोकांची आहे. तशी परिस्थिती ठाकरेंची झालेली मला असं वाटतं. आता याचा काही घेणदेणं नाही. यांच्या काळामध्ये टी घोटाळा एवढा मोठा झाला, इतका मोठा घोटाळा झाला की तो कधीच झाला नाही आजपर्यंत. तेव्हा यांना सुचलं नाही मोर्चा काढणं, पण आता मोर्चा काढणं, आंदोलनं करणं, स्वतःचा काही संबंध नाही. लोक आपल्या मागे कोणी आता जनाधार राहिलेला नाही. असे कोणीतरी विद्यार्थ्यांना मग हाताशी धरून किंवा त्यांच्या भावना भडकवून आपण चला मी पण तुमच्यासोबत येतो, हे काम त्यांचं चाललेलं आहे. पण फारसा की त्यांना राजकीय फायदा या विषयाचा होणार नाही. मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना बघण्याची भूमिका घेतली असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. कोणी बघायची भूमिका घेत नाही. आम्ही सगळे एक आहोत, तुम्ही काळजी करू नका. मी अजूनही त्यांना सांगेल की तुम्ही असे उपद्रव करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाढेल, आपले आमदार आपल्याजवळ कसे राहतील, आता आपले महापालिकेतले मुंबईच्या नगरसेवक आपल्याजवळ कसे राहतील, यासाठी प्रयत्न करा. हे नुसता उपद्रव करून तुम्हाला राजकीय त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. संजय राऊतांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत, त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपद मिळणार आहे असं संजय राऊतांनी दावा केला. तुम्हाला आधी सांगितलं ज्योतिषकार झालेत सध्या, ते काही भविष्य वर्तवतात. आता देवेंद्रजीने ते स्पष्टीकरण केलेलं आहे, पण यांनाच काही झाली कोणी कुठे जायचं म्हणून. त्यांना देवेंद्रजींचा धाक आहे राज्यामध्ये, त्यामुळे त्यांना असं वाटतं की केव्हा जातील केव्हा नाही, म्हणून नुसते उपद्रव करत बसतायत. त्यांना माहित आहे एवढा सक्षम नेता कोण आहे, त्यांना माहित आहे. एवढा अभ्यासू, एवढा सक्षम नेता राज्यामध्ये असताना त्याला कुठे संधी मिळत नाही. सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने HRPC नंबर प्लेट कंपल्सरी केलेल्या आहेत, मात्र HRPC नंबर प्लेट सर्वसामान्य जनतेसाठी केल्या आहे, मात्र सत्ताधारी विरोधक यांच्या गाडीवर अद्यापही HRPC नंबर प्लेट नाही. सगळ्यांना कंपल्शन आहे, कोणी त्यातून सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. सगळ्यांना हे कंपल्सरी आहे. त्याची मुदत दिलेली आहे, त्या मुदतीमध्ये सगळ्यांनी या नंबर प्लेट बसवल्याच पाहिजे. कुठेतरी डिसिप्लिन लागलं पाहिजे. बरोबर. आम्ही पुण्यामध्ये घेतो, लोकांनी फक्त नंबर टाकलेले होते 59, 60, 52, 53, 54, 55, काही लिहिलेलंच नाही. मी खाली उतरून रात्री स्वतः पहिलं मोबाईलवर फोटो घेतात, तेव्हा मला कळालं की ते MH12 असं काहीतरी आहे म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने अजिबात चालणार नाही. शिस्त असली पाहिजे कुठेतरी. जगामध्ये कुठल्या देशामध्ये अशी पद्धत नाही. नाना, भाऊ, मामा, काका असे नंबर टाकायचे, त्याची कुठे पद्धत नाही. मला वाटतं ही शिस्त लागलीच पाहिजे. आणि त्याचा लोक अपघात करतात, ॲक्सिडेंट करतात, पळून जातात, कोणी येतं, कोणावरही फायरिंग करतं, कुठे कुठे गाडीचा नंबर ट्रेस होत नाही. मला वाटतं यासाठी हे आवश्यक आहे.
ते केलंच पाहिजे. अमरावती मेळघाटमध्ये गाडीवरती आहे का नंबर? आहे ना, माझ्या गाडीवर नंबर आहे, नियमानेच आहे माझ्या गाडीवर. नवीन नियमानुसार नंबर हो हो हो, माझ्याकडे नियमाने नंबर आहे. मी परत चेक करून घेतो, कारण माझ्याकडे 4-5 गाड्या आहेत छोट्या छोट्या, मी तेही तपासून घेतो. पण निश्चित मुदतीच्या आतमध्ये ते सगळं बदललं जाईल. अमरावतीच्या मेळघाटमध्ये नाहीये. मला वाटतं की या मुदत दिलेली आहे, त्या मुदतीच्या आत सगळ्या गाड्यांवर नंबर टाकले जातील आणि त्याचा सगळे दंडाला पात्र होतील. कोणी यातून सुटणार नाही. अमरावती ते ठाकरेंचा मेळघाट या वाढदिवस ठिकाणी आहे, आज काय? 140हून अधिक विद्यार्थ्यांना विष बाधा झालेली आहे. जे शासकीय आश्रमामध्ये 140हून विद्यार्थ्यांना विष बाधा अमरावतीमध्ये नाही, या बाबतीत मला माहिती नाही. असं तर ही घटना गंभीर आहे, कशामुळे झाली, काय झाली, तर मी तपास केल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस नंतर G20 जनता पार्टी समोर आलेली आहे आणि नितीन गडकरींना लक्ष केलं जातं. ठीक आहे, त्याचा अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार आहे. आपल्याकडे लोकशाही आहे आणि शासन त्याची दखलही घेतो. तुम्ही बघितलं असेल आता काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही मंत्र्यांचे राजीनामा मान्य पंतप्रधान त्या ठिकाणी घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. आहे, काय काय शुभेच्छा त्यांना. अशीच कामं करत राहा, असेच बेगारे शादी में अब्दुल्ला सारखे नाचत राहा. माझी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे.